उस्मान आमच्यापर्यंत चांगले माहिती देत आहेत. खूप चांगले ऑपरेटर आहेत डिका स्पोर्ट्सचे. कौशल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या चांगलं वर्क करत आहेत. फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. हा आलाय चौकार. DRS ची मागणी पंचांतर्फे केली गेली आहे काय बघूया. पंचांतर्फे ही मागणी आहे आणि त्या DRS हा जास्तीत जास्त घेतला जातो. बिमार आहे की नाही याकरता हे निरीक्षण केलं जातं. पूर्वी बघायचं झालं तर माणसावर टाकलेला विश्वासाला तडा गेली आणि दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला आणि मग कुणाचाच विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. आणि ते दोन्ही संघांचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही म्हणून पंचांचा जन्म झाला आणि पंचांवर सुद्धा विश्वास राहिला नाही म्हणूनच DRSचा जन्म झाला. आणि हा DRS आपण बघतोय परंतु ही DRSची मागणी घेतली आहे ती पंचांनी. बिमर आहे की नाही हे पाहिलं जातोय. 4 धावा तर मिळत आहेत गुरुनाथ या बॅटरला. आई गावदेवी कणेर संघाकडून खेळत असताना गुरुनाथ हा खेळाडू. दॅट्स नो बॉल. बिमर कमरेपेक्षाही जास्त वर होता त्यामुळेच बिमर. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी आहे बॅटरला. उघडा डोले बघा नीट. पडणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट होता इथे यावेळेला चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर टाकलाय. आता हताश होतोय गोलंदाज स्वतःवर. याआधी माझ्याकडून मोठी चूक झाली असं कदाचित तो म्हणत असेल. याचबरोबर हा डॉट बॉल 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. पुढचा बॉल स्ट्राईक इनकडे गुरुनाथ. आत वळणारा बॉल तंत्र आणि मंत्र चांगलं बघायला मिळतोय. गोलंदाजी करताना वाघोबा खंदरपाडा या टीमचं पहिल्या इनिंगमध्ये वाघोबा स्पोर्ट्स खंदरपाडा टीमने 45 धावा बनवल्या ज्याच्यामध्ये चांगला खेळ मधल्या फळीतील फलंदाज पवन अक्षयचा पाहायला मिळाला. इथे सुद्धा चांगला बॉल होता. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू गेलाय. लेग बाईचा इशारा पंच महेश कुडू सरांचा. एका धाबेची धावसंख्या झाली आहे ते 6 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेणं हे वाटत असं बॅटरला आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाच्या मनामध्ये चाललं असतं की धाबा कशा रोखल्या जातील. माझ्यावर खापर फुटलं गेलं नाही पाहिजे. माझ्याकडून चांगली कामगिरी माझ्या टीमसाठी झाली पाहिजे. धावसंख्या आहे ती 6. चेंडू टाकून झालेत 4. ओ बघितलं ओव्हरपिच बॉल होता. शतरक्षकाला चकवत चेंडू जातो सीमारेषे पार. हा आलाय विजय मामा चषक चौकार. कैलास काकांची आम्हाला साथ आगरी सेनेशी अतूट नात. विजय मामाची न्यारीच बात समाजकार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. चंदन सारगावात आई गावदेवी कणेर संघाला या ठिकाणी 4 धाबांचं मदत मिळते. 4 धाबांच्या मदतीनं धावसंख्या त्यांची झाली आहे ते 10 धाबा. कणेर प्रीमियर लीग सुद्धा काही दिवसानंतर तुमच्या भेटी करता येणार आहे. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा असते. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या रिझन मध्ये दणदण करत चेंडू जातो सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतील 4. चौकार. विजय मामा वीराची शान आहे तो साऱ्यांचा जीव की प्राण. त्याच टी शर्ट देऊन छान खेळाडूंचा करतो हा सन्मान. आयोजन आणि नियोजनाने सामना झाला हो रंजक. आयोजन आणि नियोजनाने सामना झाला हो रंजक. चंदन सारगावात भरला विजय करत मामा चषक. चंदन सारगावात भरला विजय करत मामा चषक. विजय मामा चषक विजय करत मामा चषक. विजय मामा
सिच्युएशनकडे सुद्धा नजर टाकूया. 18 चेंडूंमध्ये पाहिजेत 32 धाबा. डिका स्पोर्ट्स लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण होतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये उस्मान असल्यानंतर आम्हाला कोणत्याच प्रकारची चिंता नसते. ऑपरेटर म्हणून खूप चांगलं काम ते करत आहेत. याआधी आपण सूरज जाधव यांना बघायचो, परंतु त्यांना आता बढती मिळाली जणू काही, आणि 70-70 या यूट्यूब वाहिनीवर ते कार्यरत असतात. वळूया आपण मॅचकडे. धावसंख्या धावपळकर आहे ती 14 धाबा. डिका स्पोर्ट्सद्वारे थेट प्रक्षेपण होते. खूप चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी मेंटेन केलं डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीने, आणि साता समुद्रापलीकडे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ते घेऊन गेलेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. धावसंख्या 14, जिंकण्याकरता लक्ष 46चं. ओहो, आता हाफ ट्रॅकर चेंडू. या चेंडूला स्वीपर कव्हर रिझनमध्ये टोळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. थांबवण्याआधी बॅटर पूर्ण करतायत. तिसरी धाव संख्या घेत असताना, तिसरी धाव चोरत असताना विकेट मिळाली. धावबाची संधी होती आणि संधीचं केलं सोनं. विकेटचं पतन. मदनला परतावं लागतं. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 16. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या 16 असताना धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. नुकताच कैलास पाटील अग्निसेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हा मोठा पदभार ते सांभाळतोय, आणि त्यांच्याच प्रयत्नाने ह्याच मैदानावर आपण 2 वर्षापूर्वी महिलांसाठी क्रिकेटचे सामने पाहिले होते, ज्याच्यामध्ये मोफत प्रवेश प्रत्येक संघाला दिला गेला होता. हे सुद्धा मला आठवतंय की तिथे पहिलं पारितोषिक होतं 50,000 रुपयाचं, आणि महिला संघ त्या स्पर्धेमध्ये खेळल्या होत्या. हे श्रेय होतं कैलासजी पाटील काका यांना. खूप चांगलं काम, खूप चांगलं समाजकार्य त्यांच्याकडून आता होताना आपल्याला दिसून येतोय, आणि त्यांच्यावर आधारित असलेले काही गीतं या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसून येत आहेत. वळूया आपण मॅचकडे. अजून आता काय किती धाबा हव्या आहेत त्यांची चर्चा करूया. 17 चेंडूंमध्ये पाहिजे 30 धाबा. 17 चेंडू आणि 30ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे मिस्टर जतीनला सुद्धा चांगलं काम आपल्या टीम करता करावं लागेल. एका बाजूला प्रत्युत्तर देत असताना आई गावदेवी कनेर संघाने चांगली मजल मारली आहे. 16 धाबा त्याने बनवलेत. विजय मामा चषक 2026 10वं पर्व आहे हे 10वं पर्व, नाही कुठलाच गर्भ. अशा प्रकारची मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटी करता आलोय. कालच्या दिवसात उद्घाटन सोहळा पार पडला. या परिसरातील विद्यमान आमदार राजनजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. आता हा चेंडू हवेत आहे. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. गोलंदाज स्वतः जात आहेत. चेंडू उचलेपर्यंत बॅटरने 1 धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 मध्ये 29 धाबांची आवश्यकता. आजकाल बऱ्याचशा यूट्यूब वाहिनींना तुम्ही बघतायत ज्या क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेतात. मला असं वाटतं की प्रत्येक यूट्यूब वाहिनीला आता चांगली कामं मिळू लागलेत. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. डॉट बॉल आहे. वाईड लाईनच्या आतून चेंडू वळतोय. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. धावसंख्येत बदल नाही. धाबा आहेत धावफलकावर 1 गडी बाद 17. 15 बॉलमध्ये पाहिजेत 29 धाबा. मेहनत, कष्ट या ठिकाणी करावे लागतील दोन्ही टीमला हा मॅच जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फुल करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय. 1 चोरटी धाव मिळाली. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर बॅटरला. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे त्या आता 18 धाबा. अजून पाहिजेत 28. 14 मध्ये 28ची गरज आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर गाफील राहून चालणार नाही. तुम्ही केलेला संघर्ष, तुम्ही केलेली मेहनत हेच तुम्हाला कामी येतं. आता सरळ बॅटचा वापर केला. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. 1 धाव मिळाली. ओव्हर थ्रो झालाय. कुठे मारायला हवा होता आणि कुठे फेकला गेलाय. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये.
या 3 धावा होत आहेत पूर्ण. विकेट घेण्याचं स्वप्न राहतंय अपूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 21. आता इक्वेशन अशी झाली आहे 13 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता आई गावदेवी कनेर टीमला 25 धाब्यांची आवश्यकता. विजय मामा घर चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत, तुम्ही पाहतायत, तुम्ही बघतायत. ओ स्विंग अँड मिस, आत वळणारा बॉल होता. याचबरोबर दबाव दडपण वाढत चाललंय आई गावदेवी कनेर या संघावर. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाईल. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा तपस्या मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2026. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. टायगर टायगर विजय मामा यो थँक्यू विजय मामा टायगर. कारण इथे बघितलं तर शहरी विभागाकरता पारितोषिकं आहेत 24 लाखापर्यंत. ग्रामीण विभागाकरता 12 लाखापर्यंत ही पारितोषिकं. काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आहे. मालिका वीर करता ही 4 व्हीलर गाडी आणि एकमेव असे आयोजक आहेत ज्यांनी या वसई तालुक्यामध्ये अशा प्रकारचं शानदार आयोजन केलंय. अशा अग्रिसेना उपाध्यक्ष पालघर जिल्ह्याचे विजय मामा घरत यांचं कटआउट्स आपण बघितलं आणि ती बक्षिसं सुद्धा आपण बघितली. आता चालू असलेल्या मॅचमध्ये 12 मध्ये 25 पाहिजे. डाव्या एस्टॅनच्या बाहेर निघणारा बॉल होता. त्या चेंडूवर केलाय वार. चेंडू जातो सीमारेषे. आहे प्रवीणने झेल ड्रॉप केलाय. एक धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव चोरण्याकरता बॅटर धावतायत. इथे अपघात होऊ शकतोय. विकेट जाऊ शकते. विकेटचं पतन. गुरुनाथ या बॅटरला परतावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावा धाव पळकावर आहेत 26. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या 26 आहे. अनेक दिग्गज खेळाडू या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. गणेशजी वेलकम, आपलं स्वागत. वळूया आपण मॅच कडे, कारण आता स्थिती काय आहे त्याची सुद्धा चर्चा करूया. सध्या 26 धावा झालेत. अजूनही 20 धावा पाहिजेत. उर्वरित 10 चेंडूंमध्ये 10 मध्ये पाहिजेत 20. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. गुरुनाथ यांनी जाता जाता आपल्या संघाकरता 7 धावा बनवल्या आणि त्याचबरोबर आता प्रवीणच्या या षटकामध्ये विकेट सुद्धा मिळाली. ओहो, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थ्रो ॲक्युरेट होतोय. प्रवीण हातामध्ये चेंडू घेत आहेत. खेळपट्टीच्या बाहेर पडला की नाही याकरता इथे DRS ची मागणी केलंय. DRS ची मागणी केलंय. पंचांच्या कडून हा रिव्ह्यू घेतला गेला. DRS ची मागणी केली गेली. सो पाहणी करून योग्य तो निर्णय मिळेल. 1 धाव तर पळून पूर्ण केली या चेंडूवर. 10 मध्ये 20 ची आवश्यकता होती. तिसरे पंच पाहणी करतायत याची. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू आहे की नाही ते पाहणी केले जातील. इथे 2 खेळाडू दाखवले जात आहेत. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू महेशजी कुडू यांना सुद्धा दाखवलं जातं. विनर संघाद्वारे अनेक वर्ष गाजवणारे खेळाडू आहेत. दॅट्स नो नो ओ नो नो बॉल.
खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू आहे. बघितलं आपण थोडंसं बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय, त्यामुळेच नो बॉलचा इशारा. फ्री हिट असेल. 1+1 या 2 धाव मिळतील. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 28. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये पाहिजेत 18. 10 मध्ये 18 धाबा रोकायच्या आहेत. 10 मध्ये 18 धाबा कन्नड टीमला बनवायच्या आहेत. वाघोबा खंदरपाडा आजच्या दिवसामध्ये त्यांना ही लॉटरी लागली की काय, आज चांगलं काम केलं तर त्यांचं नाव होईल, कारण एका दुसऱ्या संघाच्या जागेवर तो संघ आलाय. आता चेंडू हवेत, विकेटचं पतन, परंतु नो बॉल. नो बॉल. ओ नो, नो बॉल होता. फ्री हिट होता. एकदा मिळाली. एका धाबेनिशी धावसंख्या झाली ती 29. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आई गावदेवी कन्नड टीम. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 7 धाबेची आवश्यकता. ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर 4 फिल्डर आहेत. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 17. 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 17 धाबा. 17चा खतरा आलाय. गोलंदाज तयार. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी लांबी कमी. शतरक्षकांनी दिली हमी आणि शतरक्षकाला संघाच्या कामी. विकेट डाऊन, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. गौतम हा खेळाडू बाद झालाय. चौकाराच्या मदतीनं 7 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. 3 गडी बाद, धावसंख्या 29. आता रिक्वायर रन रेट वाढला गेलाय. 12.75 सरासरीने धावा पाहिजेत. म्हणजेच इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8 मध्ये पाहिजेत अजूनही 17. 8-17 8-17 असा हा मॅच बनतोय. विजय मामा चषक 2026 मध्ये वैतरणा गटामधून आज ह्या चांगल्या लढती तुमच्या भेटीला आलेत. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन केलं जात नाही. टायमर टायमर टायमर. इथे पूर्णतः तुमची वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. फिल्डिंग करणारे लक्षात घ्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमने लक्षात घ्या. तुम्हाला दिलेली वेळ या ठिकाणी संपली आहे. स्विंग अँड मिस. यावेळेला एक चांगला बॉल टाकला गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. धावसंख्या धावफळकावर 29. पुन्हा इथे प्रेशर वाढत चाललंय. प्रत्युत्तर देत असताना आई गावदेवी कन्नड या संघावर 7 मध्ये पाहिजेत 17. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. बॅटर शफल झाला, त्यामुळेच वाईट बॉल मिळणार नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहे त्या 29. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये जास्त घ्यावा लागेल. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धाब्यांची गरज आहे. 17 धाबा होतील की नाही, शंका शंकेचं क्रिकेट या ठिकाणी वर्तवलं जातं. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. विकेट बक्षीस चौकार षटकार वजा करता हा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळेच एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घाबायला लागेल. कधी कधी खेळाडूंच्या मनामध्ये शंका आशंका निर्माण होत आहेत. कालपासून या स्पर्धेला आपण सुरुवात केली. कालच्या दिवसामध्ये 3 ते 4 संघांना अशा प्रकारे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागलेत. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 17. 6 मध्ये पाहिजेत 17. खतरा तर आला. या खतऱ्यामधून मार्ग काढायचा आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात होता. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली यावेळेला 30. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 16 धाब्याची आवश्यकता. कॉन्सन्ट्रेशन, संयम संयम या ठिकाणी राखावं लागेल खेळाडूंना.
दुसऱ्या बाजूला आता स्ट्राईक इनकडे बॅटर आलाय वैभव, टीम करता जमा करायचा आहे वैभव. ओहो, आत वळणारा बॉल होता, एक धाव चोरट्या स्वरूपात मिळाली. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेलाय पॉईंट क्षेत्रात, बॅटचा हलकासा स्पर्श झाला, त्यामुळे पंच दर्शवत आहेत. ही एक धाव एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 15 धाब्यांची आवश्यकता. 4 मध्ये 15 धाबा करावा लागेल, लढावा लागेल. लढताना बॅटर दिसतोय काय इथे बघू शकताय, तर मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. फेकी जाईपर्यंत 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली, धावसंख्या झाली आहे ती 33 धाबा. आई गावदेवी कणेर संघाला आता प्रवास थोडासा कठीण झालाय. 3 चेंडूंमध्ये पाहिजे 13. 3 चेंडूंमध्ये पाहिजे 13. या मॅच मध्ये पूर्णतः आता पलटवार करत असताना वाघोबा खंदरपाडा टीमला आपण बघितलं. चेंडू हवेत आहे, गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये टिपतोय, झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन, बॅटर आउट, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. ही विकेट मिळवल्यानंतर आता पूर्णतः या मॅचवर आपला कब्जा करताना दिसत आहेत वाघोबा कंदारपाडा टीम. आणि आजच्या दिवसामध्ये जो अनिश्चित प्रवेश त्यांना दिला गेलाय, त्याच्यानंतर प्रवेश मिळाल्यावर त्याने आपला चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू केलाय. नवीन बॅटर गेलाय अक्षय, कव्हरच्या वरून खेळलं जात आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाही, त्यामुळे तिथे 4 धावा मिळण्याची दाट शक्यता. हा आलाय चौकार, विजय मामा चषक, शानदार स्ट्रोक, चौकार. आवाज घुमणार रण मैदानी, चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी, चौकार षटकारांचा. थँक्यू. धावसंख्या 4 ने पुढे गेली, धावा लागल्या जातात 37. पुढचा बॉल चेंडूला तर उचललाय, चेंडू हवेत सुद्धा आहे. आता इथे विचार करावा लागेल अगोदर बाद झालेल्या बॅटरला, कारण सामना अवघ्या 3 धावांनिशी गमावलाय. फक्त 3 धावांनिशी हा मॅचला गमावलेला आहे. ते आई गावदेवी कन्हेर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा खंदारपाडा टीम, या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आई गावदेवी कन्हेर टीमचं आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील वाघोबा कंदारपाडा या टीमला. पराभूत झालेल्या टीमचा कॅप्टन प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या, आपला सुद्धा सन्मान होतोय. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. मी संतोष जिंजोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पराभूत झालेल्या टीमचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरलेला, टीम विरुद्ध खेळत असताना समोरच्या टीमचा गोलंदाजी करत असताना केला ज्याने सर्वनाश, तो खेळाडू आहे मिस्टर अविनाश. हु इज मॅन ऑफ द मॅच? स्कोररने आता पुन्हा एकदा करेक्शन करून आमच्यापर्यंत माहिती दिलंय. पवन इज द मॅन ऑफ द मॅच. 22 धाबा त्याने बनवल्या. पवन, मी संतोष जिंजोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करावा. पराभूत झालेल्या टीमने सुद्धा या ना. पराभूत झालेली टीम, पराभूत झालेली टीम
आई गावदेवी कनेर. मॅन ऑफ द मॅच आपण बघतायत पवनला. 22 धावांचं योगदान आपल्या टीम करता त्याने दिलं. 2 मिनिटं थांबायचं आहे आपण. त्याच्यानंतर पराभूत झालेल्या टीमचा सुद्धा सन्मान होतोय संतोषजी जिंजोरे साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच संतोषजी, आपण या स्पर्धेमध्ये आलात. मी विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा. मॅच जिंकल असं वाटलं होतं कारण 2 षटकांमध्ये त्या टीमने बाजी मारली होती. आई गावदेवी गणेर संघ कुठेतरी पुढे होता. नंतर चांगली गोलंदाजी झाली तुमच्या टीमची. गोलंदाजवर तर माझा विश्वास होता, परवीनवर, पण थोडेसे होते मॅच. मजा आली खेळताना. हां, खूप मजा येते. गेल्या वर्षी पण खेळलो आम्ही. पुढे असंच गेम प्लॅनिंग असेल. हां, याच्यापर्यंत गेम प्लॅन अजून वाढवू आम्ही. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मॅच करता. शुभेच्छा मॅच करता. थँक्यू. या प्रतिक्रिया पवनच्या. मॅच इथे संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण दिलेला आहे आणि आता पुढील मॅच करता वळतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील प्रख्यात असलेले समालोचक, आमचे मित्र आदरणीय प्रशांत आदवडे सरांचा गोड आवाज आपण या पुढच्या मॅचमध्ये ऐकणार आहात. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. तपश्या मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. विजय मामा चषक